नमस्कार. आज आहे आमच्याकडे मस्त खेकड्याचा बेत आणि माझ्या अहोंनी वाशीला जाऊन स्पेशली असे मोठे भरीव खेकडे आणले आहेत. चला तुम्हाला त्या खेकड्याची साईज दाखवते. सी द साईज. हातापेक्षा मोठा आहे खेकडा आणि असा भरीव आहे. आणि हा सेकंड खेकडा तुम्ही बघू शकता. किती किलोचे आणले? खेकड्याची साईज तुम्ही बघू शकताय. स्पेशली जाऊन पकडून आणलेले आहेत. चांगले असे त्याचे ढेंगे असे बांधले आहेत. नाही तर मी काय एवढे मोठे स्टंट करणार नाही हातात पकडायचे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती खेकडे खायचे आणि माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे वर्षभराआधी जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा तर माझी खूप इच्छा झाली होती. पण प्रेग्नेंट असल्यामुळे मला खेकडे काही खायला मिळाले नव्हते. मग कौस्तुभने आज फायनली माझी इच्छा पूर्ण केली. मस्त त्यांनी वाशीला खेकडे असे छान मिळतात अशा ठिकाणून त्यांनी आणले. तुम्हाला जर हवे असतील तर मी खाली त्यांचे कॉन्टॅक्ट्स देते. ती लोक तुम्हाला घरपोचसुद्धा आणून देतील. मग मी खेकड्याची तयारी करायला सुरुवात केली. प्रथम खेकडे स्वच्छ केले. व्यवस्थित साफ करावे लागतात ते, कारण का खूप कधी त्याच्यात माती असते, तर ती अक्षरशः नीट व्यवस्थित निघाली पाहिजे. मी सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं, कांदा भाजून घेतला आणि त्याचं वाटप करून हे साईडला ठेवलं. मोठा टोप घेतला ज्यात हे सगळे तेल व्यवस्थित गरम होऊ दिलं. त्यानंतर त्यात कांदा म्हणजे मी साधारण 1.5 कांदा घेतला. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार 1 कांदा किंवा 1.5 कांद्याचं प्रमाण घेऊ शकता. तो मी फोडणीवर चांगला परतला. मग त्यामध्ये हळद, मीठ, मसाले हे सगळं घालून व्यवस्थित परतून घेतलं. आणि जे आपण वाटप केलं होतं सुकं खोबऱ्याचं आणि कांद्याचं, ते मी बाजूला वाटून व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं. तोपर्यंत हा मसाला आणि कांदा मी व्यवस्थित तेलात परतू दिला. त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, खेकड्याची साईज घेताना ही मोठी घ्या, त्याची टेस्ट अमेझिंग येते. आणि नंतर मी हे वाटप तुम्ही बघू शकतात. जे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मी ह्यामध्ये ॲड केलं आणि हे सुद्धा अगदी व्यवस्थित तेलावर परतून घेतलं, अगदी व्यवस्थित. आणि त्यानंतर जे आपण खेकडे जे साफ करून ठेवले होते ते आता मी सगळे त्यात एक करून ॲड केले. तुम्ही बघू शकतात खरंच केवढी मोठी साईज आहे आणि इतकं भरीव खेकडा होता ना, खूपच मस्त. आणि असे खेकडे खूप कमी ठिकाणी मिळतात. तर खरंच मी तरी या व्हिडिओमधून माझ्या नवऱ्याला खूप थँक्यू म्हणेन, कारण का असे छान चमचमीत आणि मोठ्या साईजचे खेकडे त्याच्यामुळे का होईना मला खायला मिळाले. व्यवस्थित ॲड करून झाल्यावर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. काही जण खूप वेगवेगळ्या पद्धतीने खेकडे बनवतात, पण मला ही सोपी आणि लवकर होणारी पद्धतच आवडते. काही जण त्यामध्ये चण्याचं पीठ वगैरे भरूनही खेकडे बनवतात. काही जण ते पाण्यामध्ये उकळवतात आणि त्याचं पाणी ॲड करतात. तर मी तसं काही केलं नाही. मी फक्त त्याचे पाय होते ते मिक्सरला व्यवस्थित, हे बघू शकतात तुम्ही, जे पाय त्यांचे होते ते मी व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतले. आणि पाणी घालून आपण 2-3दा वाटून एक जाळी घ्यायची आहे. त्याच्यावर हे व्यवस्थित गाळून त्याचं जे काही पाणी आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. कारण का ह्यामध्ये सुद्धा खूप मस्त टेस्ट असते. आणि जाळी ह्यासाठी घेतली आहे कारण का त्याचा एक खरखरीतपणा त्या रश्श्यामध्ये जाणवू नये म्हणून. आणि मोठा गॅस करून चांगले वाफेवर शिजू द्यायचे अगदी व्यवस्थित. एक 20 ते 25 मिनटात, कारण का माझ्या खेकड्यांचीही साईज खूप मोठी होती आणि टोपही जो मी घेतला होता तो खूप मोठा आणि जाडा होता. त्यामुळे मी मोठ्या गॅसवर ठेवून चांगलं ताट ठेवून शिजायला दिले व्यवस्थित. आणि इतके सुंदर झाले होते काय सांगू. खरंच म्हणजे मला असं वाटतं, जर
खेकडे जर घ्यायचेच झाले तर तुम्ही मोठे साईज बघूनच घ्या. जरी तुम्ही कमी घेतले तरी ते खूप व्यवस्थित भरीव असतात आणि त्याची टेस्ट पण खूप मस्त येते खरंच. आणि असा हा मस्त विकेंड आमचा गेला, कारण का खेकडे आणि त्यासोबत आपला असा मस्त भात, तुम्ही इंद्रायणी भात यासोबत खाऊ शकतात. खरंच खूप मस्त टेस्ट येते. तुम्ही भाकरी घेऊ शकता, भाकरीसोबत हे खेकड्याच्या रश्श्याचं कालवण आहाहा! खूप भारी लागतं. खरंच नक्की, नक्की, नक्की ट्राय करून बघा. ही साधी सोपी रेसिपीमध्ये तुम्ही हार्डली एक अर्ध्या तासामध्ये तुमचे हे चमचमीत खेकडे तयार होतील. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज मला कमेंट, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. थँक्यू.